स्प्रिंग हे एक उपकरण आहे जे यांत्रिक ऊर्जा साठवते आणि नंतर ती सोडते। ते घड्याळे, वाहने आणि खेळणी अशा अनेक वेगवेगळ्या उपकरणांमध्ये आणि प्रणालींमध्ये वापरले जाते। म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी स्प्रिंग उत्पादन व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे। रॉ मटेरियल: स्प्रिंग स्टील वायर, स्टेनलेस स्टील वायर, कॉपर वायर, फॉस्फरस ब्रॉन्झ स्टील वायर, निकेल प्लॅटेड स्टील वायर। केमिकल्स: प्लांट अँड मशिनरी, CNC स्प्रिंग कोलिंग मशीन, फर्नास, एंड ग्राइंडिंग मशीन, इलेक्ट्रोप्लांटिंग सेटअप। प्रोसेस: सर्वप्रथम आपण आउटसोर्स केलेल्या वायरपासून स्प्रिंग मोल्ड बनवतो, म्हणून पहिले ऑपरेशन म्हणजे स्प्रिंग कॉइलिंग। कॉइलिंग प्रक्रियेत वायर मऊ अवस्थेत असते, म्हणून ती सहजपणे स्प्रिंगच्या आकारात मोल्ड करता येते। नंतर स्प्रिंग कॉइलिंग नंतर होणारी प्रक्रिया म्हणजे उष्णता उपचार, ज्यामध्ये मोल्डेड वायरच्या आत ताण निर्माण होतो, म्हणून तो ताण कमी करण्यासाठी उष्णता उपचार केले जातात आणि त्यानंतरच स्प्रिंगची क्रिया त्या आकारात येते आणि दाब दिल्यानंतर ते पुन्हा त्याचा आकार टिकवून ठेवते। यानंतर जर काही वापर केला तर टोके बारीक केले जातात, जेणेकरून पृष्ठभागाच्या क्षेत्राशी संपर्क वाढेल, ज्यामुळे कंपन कमी होते, त्यामुळे स्प्रिंगचे आयुष्य वाढते। त्यानंतर पृष्ठभागावर उपचार केले जातात। सामान्यतः इलेक्ट्रोप्लेटिंग वापरले जाते, जे झिंकने केले जाते। नंतर स्प्रिंग स्टीलवर झिंक कोटिंग केले जाते, नंतर ते पॅक केले जाते आणि बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते। तर अशा प्रकारे आज आपल्याला स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाबद्दल माहिती मिळाली। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता। अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।